नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकास आघाडी समन्वय समिती नेत्यांची बैठक होणार आहे. किती आमदार उपस्थित राहतात यानंतरच आपण विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विचार करू, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. आमदार किती उपस्थित राहतात त्यावरच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा विचार करू, असं अजित पवार यांनी म्हटल्याचं समोर येत आहे. मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, एक खूप महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य अजित पवार यांनी आता या सगळ्या संदर्भात केलेलं आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच विधानभवनात दाखल झालेले आहे. दाखल होत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होते का. त्यावर त्यांनी उत्तर दिले की किती पॉझिटिव्ह आमदार येतात, किती निगेटिव्ह येतात यावरती ते सर्व अवलंबून आहे. आधी आमच्याकडे रिपोर्ट येऊ दे, मग आम्ही या संदर्भात बोलू. एक सूचक विधान जे आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. जर का सर्व ऑलवेल असेल, फ्लोअर मॅनेजमेंट पक्क असेल तर निश्चितच महाविकास आघाडी याच अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावू शकतात. कारण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि उद्या निवडणूक असं सगळं स्वरूप असणार आहे. मात्र आज फ्लोअर मॅनेजमेंट नेमकं काय होते आणि त्याचसाठी समन्वय समितीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक जी आहे ती विधानभवनात आता सुरू झालेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे विधानभवनात सुरू झालेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये आजच्या पहिल्या दिवसाचा आणि उद्याचा एकूणच जी रणनीती आहे महाविकास आघाडीची ती ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार का, रिपोर्ट काय येत आहेत ते पाहावं लागणार. रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही सर्व ठरवू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. सध्या विधानभवनामध्ये समन्वय समितीची बैठक सुरू आहे. तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीत नेमकं काय घडतंय हे आता पाहावं लागणार आहे. उदय, मात्र एकीकडे साशंकता व्यक्त होत होती विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही. अजित पवारांचं हे वक्तव्य आता आल्यानंतर कदाचित त्याबद्दल काहीतरी निर्णय या बैठकीनंतर जाहीर केला जाऊ शकतो. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस आग्रही आहे, आपण पाहिलं सर्वांनीच. आणि नेमकं काँग्रेसकडून कोणाचं नाव समोर येईल याबद्दल देखील चर्चा सुरू होती. दुसरीकडे शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची या संदर्भातली भूमिका त्याबद्दल देखील बोललं जात होतं. उदय, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? काँग्रेसची तर आग्रही भूमिकाच आहे की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि त्यापदी काँग्रेसचा उमेदवार जो आहे तो निवडून आणावा, तिथे बसवा. मात्र काँग्रेस जरी आग्रही असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची पसंती मिळवणं जे आहे ते काँग्रेससाठी महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेस जो उमेदवार जाहीर करणार आहे त्या ज्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेचा देखील पाठिंबा मिळणं जे आहे ते आवश्यक असणार आहे. इथे आता सर्व आमदार आणि मंत्री जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. आपण एक थेट गेटवरती जर पाहू तर काही घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आहे. भाजपकडून या संदर्भात घोषणाबाजी जी आहे ती सुरू करण्यात येत असल्याची माहिती मिळते. विधानभवनाच्या मुख्य गेटवरती काही जण घोषणाबाजी करतायत, काही जण आतमध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न करतात. आपण थेट बाहेर जाऊन प्रयत्न स्वतः गृहमंत्री आणि सरकारचा निषेध करतो. स्वप्नील लोणकरने आत्महत्या केलेली आहे. याबद्दल सरकारने दिस इज माय राईट टू प्रोटेस्ट इन फ्रंट ऑफ असेंब्ली. नो, दिस इज नॉट माय सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ठाकरे सरकारने आज त्या ठिकाणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं वाटोळ केलेलं आहे. ठाकरे सरकारला मी या ठिकाणी निषेध करतो. स्वप्नील लोणकर सारखे हजारो विद्यार्थी आज आत्महत्या करण्याचे येत आहेत. सरकार काय करतंय? 413 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीची नियुक्ती दिली नाही. असे अनेक घोटाळे या सरकारच्या काळामध्ये सुरू आहेत. मी सरकारचा निषेध करतो. सरकारने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातील दिस इज नॉट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज लाखो विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करतात. या ठिकाणी मी सरकारचा निषेध करतो. आज मी सरकारच्या तोंडावर एमपीएससीचे पुस्तकं मारायला आलेले आहेत. विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात आणि हे अशा पद्धतीने वागवतात.
आज स्वप्नील लोणकरनी जी आत्महत्या केलेली आहे ही आत्महत्या नसून या सरकारच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. स्वप्नील सारख्या लाखो विद्यार्थ्यांचं आज नुकसान झालंय. आज जवळजवळ 3000 विद्यार्थ्यांच्या मुलाखती रखडलेल्या आहे. 413 विद्यार्थी एमपीएससी पास होऊनही त्याला त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली नाहीये. सरकार काय करत आहे? यांना आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारच्या भविष्याची चिंता आहे, परंतु यांना महाराष्ट्रातील कष्टकरी गोरगरीब लाखो विद्यार्थ्यांची चिंता नाहीये. स्वतःचे लेकरं बाळ आमदार खासदार झाले पाहिजे, पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काय? ठाकरे सरकारला लाज वाटली पाहिजे. हे स्वतःला त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करतात, परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काय? आज हे पुस्तक मी या ठाकरे सरकारच्या तोंडावर मारायला आणले. माझा आवाज दाबलाय. हे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या सरकारला सामान्य गोर गरीब वंचित समाजातील विद्यार्थ्यांचं काही घेणं नाहीये. यांनी या ठिकाणी आज लाखो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेलं आहे. सरकार काय करतंय हा सगळ्यात मोठा माझ्या मनामधला प्रश्न आहे. काल स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली, अजून किती विद्यार्थी मरायची वाट पाहतायत? समित्या करतायत, काहीतरी नाटकं करतायत. माझा आरोप आहे सरकारला पार्थ पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्या भविष्याची चिंता आहे, पण माझ्या गोरगरीब कुटुंबातून जो एक वेळ जेवण करून अभ्यास करतो त्या विद्यार्थ्यांची चिंता नाहीये. मी सरकारचा निषेध करतो. यांनी तात्काळ परीक्षा घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडणार आहे का तुम्ही? विधिमंडळात मांडायला या सरकारला लाज आहे का? 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या सरकारला गोर गरिबाच्या विद्यार्थ्याचं काही देणं घेणं नाहीये. यांना त्या ठिकाणी ज्यांचा वारसा चालवायचा, बाकी काही नाही. पुस्तकं घेऊन येऊन आंदोलन करण्याचं कारण काय? पुस्तकं नाही, या सरकारच्या तोंडावर मारायला मी पुस्तक आणले. यातले 4-2 प्रश्नांची उत्तर तरी यांना माहित आहेत का? त्यामुळे असं इतके मोठाले पुस्तके घेऊन अभ्यास करावा लागतो. हा, वरळी केमचो म्हणणं सोपं आहे, परंतु विद्यार्थ्यांबद्दल बोलायला यांना वेळ नाहीये. 2 दिवसाचं अधिवेशन घेत आहे. ठीक आहे, आम्हाला आज बोलू नाही देत. आम्हाला न्यायालयाने अधिकार दिलेला आहे, आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे. आम्ही बाहेरचा आवाज उचलू शकतो. मला या ठिकाणी पोलिसांनी उचललं. या विद्यार्थ्यांसाठी तुरुंगात जायची जरी वेळ आली तर मी त्या ठिकाणी तुरुंगात हसत जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचं समोर आलेलं आहे. स्वप्नीलच्या आईने देखील प्रश्न विचारलाय की अजून किती स्वप्नील या सरकारला बघायचं? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे सरकार निर्लज्जम साधासुखी आहे. काल यांनी मंत्रालयाची उपसमिती त्या ठिकाणी घोषणा केली, परंतु काय करणार उपसमिती? अहो, सरळ साधा प्रश्न आहे. एमपीएससीच्या ज्या मुलांच्या मुलाखती झालेल्या आहेत त्यांना नियुक्ती द्या. 3000 विद्यार्थी रखडलेले आहेत, त्यांना नियुक्ती देत नाहीये. 413 एमपीएससीचे डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी जे आज वाट पाहतायत की आम्हाला काम करायचंय, यांच्या भविष्याबद्दल चिंता नाही यांना चिंता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यांच्या लेकरा बाळाची आहे. विद्यार्थ्यांशी यांना काही एक देणं घेणं नाही. तुम्हाला मुद्दा उपस्थित करू देत नाही, आयुध काही सोडलेले नाही संसदेत, म्हणून तुम्हाला वेळ आली का इथे आंदोलन करण्याची? नाही, हे पळकुटे सरकार आहे. यांना त्या ठिकाणी सामान्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाहीये. यांची वसुली चालली पाहिजे, वाजेसारखे अधिकारी जगले पाहिजे आणि सामान्य विद्यार्थी मेले पाहिजे, हे या सरकारचं धोरण आहे. यहाँ पर मैं प्रदर्शन कर रहा हूँ. महाराष्ट्र में जो एमपीएससी का आयोग है उसके माध्यम से जिस तरीके से लाखों विद्यार्थी तैयारी करते हैं परीक्षा की, लेकिन यहाँ पर सरकार उन विद्यार्थियों के बारे में कुछ भी नहीं सोच रहा है. मोहन भागवत जी, कांग्रेस की भूमिका पहले से ही स्पष्ट थी कि हिंदुस्तान का हर इंसान का डीएनए एक ही है, वो कोई भी धर्म का हो, कोई भी मजहब का हो, और सर्वधर्म समभाव की भूमिका लेकर कांग्रेस ने इस देश में देश को संभालकर देश को आगे बढ़ाया. आज मोहन भागवत जी को पता चला तो निश्चित रूप से उसका हम स्वागत करते हैं, लेकिन जैसे केंद्र सरकार को पहले मोहन भागवत जी सलाह देते थे, वैसे आज सलाह देने की जरूरत है कि जिस तरह से देश का जीडीपी -7.3 पे गया और उससे महंगाई बढ़ गई, बेरोजगारी बढ़ी, बहुत सारे देश में प्रॉब्लम खड़े हो गए. जब बांग्लादेश को हमने बनाया, उस बांग्लादेश हमसे आगे निकल गया. उसके बारे में अगर केंद्र सरकार को उन्हें बोलेंगे तो बड़ा अच्छा लगेगा. फडणवीस जी ने एकदम स्टेटमेंट दिया है कि बीजेपी और शिवसेना में दुश्मनी नहीं है. तो बिल्कुल है, महाराष्ट्र के राजकारण की यही मानसिकता है कि हम लोगों का कोई आपस में बैर नहीं होता. ये चुनाव की प्रक्रिया होती है. देवेंद्र फडणवीस ने
जो स्टेटमेंट दिया उसमें कोई नयापन नहीं है। विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही होती, तुम्ही वारंवार विधान करत होता, पण वस्तुस्थिती मात्र वेगळी होताना दिसते। आता संख्या किती आहे, कारण की आपल्याला लक्षात असेल की कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये RT-PCR हा कंपल्सरी आहे, तो 72 तासाचा आहे। आज आता किती आमदार आज आलेत ते सगळं तपासून वेळेवर हा निर्णय तीनही पक्ष घेतील अशी भूमिका आमची आहे। भाजपने पत्र पाठवलेलं आहे की नितीन गडकरींच्या कारखान्याची सुद्धा चौकशी व्हावी, कशा पद्धतीने बघता? नाना भाऊ, दुसरं की कृषी कायद्याच्या संदर्भात तरी काय, कारण की तुमच्या अध्यक्षपदाची मागणी तर पूर्ण होत नाही दिसते, दुसरीकडे कृषी कायद्याची तर मागणी बघा, आमची काँग्रेसची मागणी नाही, ही आमच्या व्यवस्थेची मागणी आहे आणि हे तीनही पक्षाचं एकमत आहे की अध्यक्षाची निवड झाली पाहिजे। आज कोरोनाच्या या परिस्थितीत हे अधिवेशन होते आहे आणि अशा परिस्थितीत किती आमदाराची उपस्थिती असेल त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। राहिला कृषी कायद्याच्या बद्दलचं, काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की राज्य सरकारला कृषी कायदा करण्याचा अधिकार आहे। राज्य सरकारने फुलप्रूफ शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करावा आणि वेळ आलं तर त्याला पब्लिक डोमेनमध्ये टाकावं आणि शेतकऱ्यांचंही मत त्याच्यामध्ये घेऊन महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतोय। महाराष्ट्र सरकार या पद्धतीचा संदेश या कायद्यामध्ये जावा अशी भूमिका काँग्रेसची आहे। गडकरींच्या कारखान्यामध्ये पण आपल्याला वाटतं का अपप्रहार झालाय आणि ज्या पद्धतीने अजित पवारांच्या कारखान्यावर चौकशी सुरू झाली, ईडी जाते तसं गडकरींच्या कारखान्यावर जावं? आम्हाला एक भूमिका असं नाही की साखर कारखान्याच्या बाबतच्या भूमिका ह्या संशयित आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे सातत्यानं आरोप प्रत्यारोप होतच आहे, पण वस्तुस्थिती जे काय है तेव्हा समोर येईल तेव्हाच यावर आपल्याला प्रतिक्रिया देता है। ना आप लगातार अकेले चुनाव लड़ने की बात करते रहे, अब जिससे सेना बीजेपी में दूरियां कम हो रही है, आपको लग रहा है आप लोग का जो डाउट है हमेशा कि कोई धोखा दे देगा, इसलिए हमें अभी से तैयार रहना चाहिए? देखो, हर पार्टी को अपनी अपनी पार्टी को मजबूत बनाने का अधिकार है, हमने कोई गलत नहीं किया है। और लेकिन आज हमारे लिए ये विषय गौण है क्योंकि 3 साल के बाद इलेक्शन है। आज हमारे सामने में महंगाई, बेरोजगारी, किसानों के मुद्दे, ये हमारे लिए और गरीबों के मुद्दे हमारे लिए महत्वपूर्ण है और वो लड़ाई कांग्रेस लड़ेगी। अध्यक्ष पद को लेकर जिस तरह से देखा गया है कि आप लोग की मांग है अब तक, लेकिन चुनाव को लेकर क्या लग रहा है कि इस बार देखो अभी कितनी संख्या बल विधानसभा में MLAs की आती है, उसके आधार पर आज ये निर्णय होगा। थैंक यू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहिलं विधिमंडळाच्या बाहेर आमदार राम सातपुते यांनी MPSCच्या मुद्द्यावर आंदोलन केल्याचं आपण बघितलं। सरकारनं MPSCच्या विद्यार्थ्यांची वाट लावली आहे, सरकारला सर्वसामान्य विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची चिंता नाही असा आरोप सातपुते यांनी केलेला आहे। आणि दुसरीकडे आपण पाहिलं नाना पटोले यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलेली आहे। और दुष्काळ की परिस्थिति में ही लिमिट्स इंपोज किए जा सकते हैं, लेकिन जिस तरह से डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेयर्स ने शुक्रवार के दिन लिमिट्स को इंपोज करने का नोटिफिकेशन निकाला कि वे थोक व्यापारी 200 टन से ज़्यादा पल्सेस का स्टॉक नहीं रख सकते, या जो उनका सालाना टर्नओवर है उसका 50% स्टॉक रख सकते हैं। जो खुदरा व्यापारी हैं वो 5 टन का स्टॉक रख सकते हैं। इसका अर्थ ये है कि स्वयं केंद्र सरकार ने अपने ही कानून को दफन करने का काम किया है। अगर उनको लगता है कि कानून गलत था या उस कानून की जो भी प्रोविजंस है उसके खिलाफ केंद्र सरकार का डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेयर्स मिनिस्ट्री स्वयं नोटिफिकेशन निकालता है, इसका अर्थ है कि कानून में बड़े पैमाने पे त्रुटि है। अब भी समय नहीं गया है। जब आप स्वयं उस कानून को मानने के लिए तैयार नहीं तो तत्काल रूप से सुप्रीम कोर्ट का चाहे उस पर स्टे हो, ये तीनों कानून केंद्र सरकार वापस ले, हम मांग करते हैं। मराठी में देशामध्ये 3 कृषी कायदे केंद्र सरकारने केलं। देशभरातले शेतकरी त्या कायद्याच्या विरोधात आजही आंदोलन करताय। सुप्रीम कोर्टाने त्या कायद्यांना स्थगिती दिलेली आहे, पण एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 2020 जे पारित करण्यात आला होता
त्यामध्ये तरतूद होती की कुठल्याही स्टॉकवर लिमिट राहणार नाही. दोनच परिस्थिती राहील, एखादा युद्ध झाला, इमर्जन्सी निर्माण झाली किंवा दुष्काळ पडला तरीही हे स्टॉक लिमिट टाकण्याचा अधिकार सरकारला राहील. पण मागच्या शुक्रवारी डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स यांनी स्टॉक लिमिट बाबतच्या नोटिफिकेशन काढलेलं आहे. ठोक व्यापाऱ्यांना 200 टनापेक्षा जास्त लिमिट ठेवता येत नाही किंवा वर्षभरामध्ये त्यांच्या जे उलाढाल असतील त्याच्यातले 50% लिमिट, आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 5 टनपेक्षा जास्त हे पल्सेस दाढी ठेवता येत नाही असं नोटिफिकेशन स्वतः काढलेलं आहे. याचा अर्थ आहे की आता केंद्राला कळू लागला की तो कायदा चुकीचा होता, त्यामुळे हा नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे. आता त्यांना हे नोटिफिकेशन काढल्यानंतर तिन्ही कायदा अस्तित्वात राहणं हे योग्य नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकरी अजून आंदोलन त्यांनी संपवलेलं नाही. त्यासाठी तात्काळ तुम्हीच तुमच्या कायदे मानण्याला तयार नसताना हे तिन्ही कायदे तात्काळ केंद्राने रद्द करावा अशी आम्ही मागणी करतो. सर, नितीन गडकरी यांच्या कारखान्याबाबत देखील चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केली आहे. याला तुम्ही कसं पाहता? म्हणजे एकीकडे अजित पवारांच्या कारखान्यावर चौकशी होईल, नितीन गडकरी यांच्या कारखान्यावर. असं आहे, कोणी काय तक्रार करतो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण तक्रार करत असताना, आरोप करत असताना या पूर्वी पण किरीट सोमय्यांनी जेव्हा आरोप केला होता तेव्हा पण गडकरी साहेबांवर आरोप होता. आता चंद्रकांत दादा आरोप करत असताना ते पण नितीन गडकरी साहेब यांच्यावर आरोप करताय. याचा अर्थ आहे की गडकरी साहेबांना अडचणीत आणण्याचं काम भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हे होते असं एकंदरीत दिसते. जानबूझ के वो एंटी मोदी कैंप के इसको उन्हें टारगेट किया जा रहा है. जब देश में दूसरी बार गडकरी जी को अध्यक्ष पद देने की चर्चा हो रही थी, उस समय पूर्ति कारखाने पे आरोप लगा के उन्हें दूसरे कार्यकाल के लिए रोका गया. इससे पहले भारतीय जनता पार्टी के नेता किरीट सोमैया ने जो आरोप लगाए थे उसमें गडकरी जी की कंपनियों के नाम थे. अभी चंद्रकांत पाटिल जी भी आरोप लगा रहे हैं. तो इससे निश्चित है कि पार्टी के भीतर जो राजनीति है कहीं ना कहीं उसका कोई ना कोई कारण है, जिसलिए इस तरह के आरोप पहले भी लगाए गए, अभी भी लगाए जा रहे हैं. हमें लगता है ये उचित नहीं है. देवेंद्र फडणवीस का एक स्टेटमेंट था कि बीजेपी और शिवसेना जो है वो उनमें मतभेद हुए हैं लेकिन उनमें दुश्मनी नहीं है. कहीं ना कहीं ये हिंट करता है कि बीजेपी जो है वो शिवसेना के प्रति सॉफ्ट स्टैंड ले रही है. क्या कहानी है इसके पीछे? क्या फिर से एक बार दोनों दिल मिले न मिले हाथ मिलाते रहिए. अगर मन में दरार है तो जबान से बोलने से दरार खत्म नहीं होती. हम ये मानते हैं कि महाराष्ट्र में राजनीति में कटुता या शत्रुता नहीं रहनी चाहिए, इसमें हम विश्वास नहीं रखते. लेकिन हाथ मिला लेने से, जबानी जमा खर्च कर देने से बिगड़े हुए रिश्ते सुधरेंगे अगर किसी को लगता है तो अच्छी बात है. सर, मोहन भागवत ने कहा कि ये भी दोनों का एक है. आप किस तरह से बयान दिए? मोहन भागवत जी का ये बयान कि भारत में रहने वाले हिंदू और मुसलमान सभी लोगों का डीएनए एक है. हम तो उससे आगे जाके बोलते हैं कि दुनिया में जितना भी मनुष्य जाति है सबकी डीएनए अगर देखा जाए तो कहीं ना कहीं सबका एक है. इंसान इंसान में भेद करना, धर्म के नाम पर, जाति के नाम पर, रंग के नाम पर भेद निर्माण करने में हम विश्वास नहीं रखते. अगर भागवत जी का हृदय बदल रहा है तो हम उसका स्वागत करते हैं. लेकिन संघ परिवार हमेशा से वर्ण व्यवस्था में विश्वास करने वाला संगठन है. गोलवरकर गुरुजी ये वर्ण व्यवस्था में विश्वास करने वाली नीति के जनक रहे हैं और हमेशा से संघ वर्ण व्यवस्था में विश्वास रखता है. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीबाबतचा संभ्रम कायम आहे। आमदार किती उपस्थित राहतात यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विचार करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। बाईट महत्वाचा आहे, थोडा होणार आहे ना सर? पॉझिटिव्ह आहे, किती निगेटिव्ह आहे, सगळे निगेटिव्ह आले दादा। मला बघितलं कळलं, अजून एवढे आले रिपोर्ट आले फक्त 7च कोटी दादा। दादा बाईट महत्वाचा आहे, थोडा होणार आहे ना सर? पॉझिटिव्ह आहे, किती निगेटिव्ह आहे, सगळे निगेटिव्ह आले दादा। मला बघितलं कळलं, अजून एवढे आले रिपोर्ट आले फक्त 7च कोटी सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधान करत असल्याची टीका ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलेली आहे। विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर मात्र भाष्य करायला राऊत यांनी नकार दिलाय। त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। आपल्याबरोबर कॅबिनेट मंत्री नितीन राऊत आहेत। सरसंघचालकांचं विधान हे राजकीय वर्तुळात खूप चर्चेचं कारण आहे आता, कारण की गाझियाबादमध्ये हे त्यांचं विधान आहे की हिंदू मुस्लिम विरोध नाही आहेत, सर्वजण एकत्रित आहेत। या विधानाकडे तुम्ही कशा स्वरूपात पाहता? आता 5 राज्याच्या निवडणुका येऊ घातल्या, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरात आहे। ह्या राज्याच्या निवडणुका लक्षात घेता अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं असावं असं माझं मत आहे। कारण त्यांची नेहमीची ही पद्धत आहे की जेव्हा निवडणुका येतात काहीतरी एक पिल्लू सोडायचं आणि करायचं। हे स्टेटमेंट करत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की ज्या झुंडशाहीने मुस्लिमांना म्हणजे त्यांच्या हत्यापर्यंत प्रवृत्त केलं, ते असं कसं बोलू शकतात? याचाच अर्थ आहे की ते विधान राजकीय याच्या भल्यासाठी यांच्या फायद्यासाठी आहे, राजकारणातल्या उत्तर प्रदेशच्या, ते बघून ते बोलले असावे। राऊतसाहेब, दुसरा मुद्दा आहे की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी काँग्रेस एक खूप आग्रही होतं, तर त्याच्यावर काय मत आहे? राऊत यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या बाबतीत जी भूमिका स्पष्ट केली नाही आहे, पण सरसंघचालकांची जी भूमिका आहे त्याला जोरदार टीका केलेली आहे। व्हिडिओ सचिन कुंबलेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर माघार घेतलेली नाही आणि तो आमचा हक्क आहे, आम्ही तो मिळवणारच असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, 2च दिवसाचं अधिवेशन असल्यामुळे वादंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात MPSCच्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यामुळे सध्या महाराष्ट्राचं वातावरण अजूनच गढूळ झालेलं आहे। आपली काय भूमिका आहे? ज्या ही परिस्थिती ओढवायला मुळात कोण कारणीभूत आहे? नाही, परिस्थिती ओढवायला आत्ताची जी काही जगभरातली परिस्थिती आहे कोविडची, तीच परिस्थिती आहे। कारण असं काही समजण्याचं कारण नाही फक्त महाराष्ट्रामध्येच ह्या परीक्षा पुढे जातात आहे, देशभरातल्या सगळ्या राज्यामध्ये असं होत आहे। आपल्याकडे सेन्सिटिव्ह विषय आहेच आणि एखाद्या विद्यार्थ्याने अशा पद्धतीने आत्महत्या करणं ही गंभीर आहे। या बाबतीमध्ये नक्कीच आता आमची एक बैठक आहे, याच्यापूर्वी जी पक्षाची बैठक होते त्याच्यामध्ये मी हा मुद्दा नक्कीच मी बोलेन, जेणेकरून त्याच्यात काय मार्ग काढता येतो हा प्रयत्न नक्कीच राहील। विधानसभा अध्यक्षांचा विषय जरा बॅकफुटवर गेलेला आहे, काँग्रेसनं माघार घेतलेली आहे किंवा जी मागणी तुम्ही लावून धरत होता त्यातून जरा तुम्ही बॅकफुटवर आल्यासारखं वाटतं? नाही, पण आमचा अध्यक्ष बनणारच आहे, आम्ही बॅकफुटवर येण्याचं काहीच कारण नाही। मला असं वाटतं की एक प्रोसेस आहे जी घटनात्मक प्रोसेस आहे आणि त्याच्यासाठी जर मागे पुढे होत असेल तर त्यात काय फारसं हे करण्याचं कारण नाही, कारण ती जागाही भरली गेली पाहिजे, वादच नाही त्याच्याबद्दल, कारण ती जागा अतिशय महत्त्वाची आणखीन आवश्यक भरणं आहे, होईल। कृषी कायद्याचा विषय येतोय म्हणून तुम्ही विधानसभा अध्यक्ष जरा पुढे ढकलताय, असा काही प्रकार झालाय? सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे तुम्ही जरा माघार घेताना दिसते, आग्रही राहिला नाही तेवढ्या जेवढे होतात। तुम्ही सारखं आम्हाला माघार का म्हणताय मला कळत नाही, म्हणजे तुम्ही म्हणत राहा, परंतु माघार घेण्याचं काहीही कारण नाही। मी सुरुवातीला सांगितलं की हा विषय हा सगळ्यांचा मिळून आहे, त्या सभागृहाचा आहे आणि त्या दृष्टीने त्याच्यावर निर्णय होईल।
त्यामुळे मला नाही वाटत की त्याच्यामध्ये माघार किंवा आघाडी असं काहीच एक नाही. शेवटचा प्रश्न, आता जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये साधारण कुठले कुठले मुद्दे उपस्थित होतील असे तुम्हाला नाही, आमच्याकडे ती जी याच्यापूर्वी बैठक होते, जी एकंदरीत राज्यातल्या जसं आपण MPSCच्या मुलाचं म्हणालात किंवा तत्सम ज्या सगळ्या घटना आहेत त्यांची हे होईल, चर्चा होते. आणि मग त्या बाबतीमध्ये जरी 2 दिवसाचं अधिवेशन असलं तरी काही प्रश्न हे सभागृहामध्ये मांडणं गरजेचं आहे, जे सरकारकडनं त्याचं उत्तर घेणं गरजेचं, अशी ही चर्चा होईल. नक्कीच. थँक्यू. तर आपण पाहतो भाई जगताप म्हणतात की विधानसभा अध्यक्षाच्या मुद्द्यावर आम्ही काही माघार घेतलेली नाही, तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवू. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाई जगताप यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. आता आपण ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करतायत. पायऱ्यांवर बसून हे आंदोलन होतं आहे. भाजपचे हे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत. हातात त्यांच्या फलक आहेत. घोषणाबाजी सातत्यानं सुरू आहे. महाविकास आघाडी शासनाची दुर्दशा, शेतकऱ्यांना नाही उमेदीची आशा, अशा आशयाचे फलक त्यांनी घेतलेले आहेत. इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर हातात फलक घेऊन भाजपचे जे आमदार आहेत ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर आपण पाहतोय भाजपच्या आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सध्या सुरू आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रणाली, भाजपचे जे आमदार आहेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करतायत, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपल्याला माहिती आहे की कालच विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आमच्याजवळ जवळपास 100 प्रश्नांची यादी आहे. म्हणजे प्रश्न खरं तर आम्हाला विधिमंडळामध्ये विचारायचे आहेत, परंतु यावेळेला कुठल्याही पद्धतीचे आयुध वापरता येणार नाही हे स्पष्ट केलं असल्यामुळे आम्हाला आता आंदोलन करण्याचा पर्याय नाहीये. त्यामुळे आम्ही एकतर जनतेमध्ये जाऊ आणि सभागृहाच्या बाहेर आंदोलन करू. आता पाहतोय विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, सगळे भाजपचे आमदार यावेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करतायत. जे जे मुद्दे त्यांना कदाचित आज या ठिकाणी मांडता येणार नाही, मग सोयाबीनचा मुद्दा असो, बोंडअळीचा मुद्दा असो, कोकणाचा मुद्दा असो, MPSCच्या विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, जे जे मुद्दे त्यांना मांडता येणार नाही त्या सगळ्या मुद्द्यांवर ते अशा पद्धतीनं पायऱ्यांवर बसून आंदोलन करतायत. राम सातपुते जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी आता थोड्या वेळापूर्वीच MPSCच्या मुद्द्यावर विधान भवनाच्या गेटवरच पुस्तकं आणून आंदोलन केलंय. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की आमदार गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि तो निषेध दाखवण्यासाठी एक वेगळा प्रयोग केला. त्यांनी स्वतःची जी गाडी फोडलेली होती ती फोडलेली गाडी तसाच अवस्थेत घेऊन ते विधान भवनामध्ये आलेले आहे. त्यांनी तिथे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही. या सभागृहात बसलेल्या प्रत्येक माणसाला माझ्यावर झालेल्या हल्ल्याची जाणीव करून देण्यासाठी ही गाडी मी घेऊन आलो असं त्यांनी सांगितलेलं होतं. आता आपण पाहतो आहोत की मुंबईतले आमदार असतील किंवा राज्यभरातून विविध भागातून ग्रामीण भागातून आलेले सगळे आमदार जे आहेत ते 140 कोटीच्या विम्याचे असो किंवा मग शेतकऱ्यांवर अत्याचाराचे असो, सोयाबीनचे असो, महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार असो, सगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी आंदोलन करताना त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सभागृहाच्या आत आवाज उचलता येणार नाही, तेव्हा आज आम्ही सभागृहाच्या बाहेरच हे सगळे मुद्दे मांडणार आहोत. बिलकुल प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा. आपण ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. भाजपच्या आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस एक मिनिट
हा रोल कर राज्य विधिमंडळामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं ओबीसी एम्पिरिकल डाटाच्या संदर्भात जो ठराव आणण्यात आलेला आहे तो ठराव म्हणजे वेळ काढूपणाचं धोरण आहे. वारंवार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल इन्क्वायरी म्हटलेली आहे, सेन्सस डेटा म्हटलेला नाही. आणि के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राजकीय मागासलेपणाच्या संदर्भातली एम्पिरिकल इन्क्वायरी करायची आहे. आणि तेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार विरोधाच्या केसमध्ये देखील सांगितलेलं आहे. परंतु केवळ दिशाभूल करण्याकरता आणि वेळ काढू धोरण अवलंबण्याकरता आजचा ठराव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. तरी देखील आम्ही त्या ठरावाला समर्थन देऊ, कारण ओबीसी समाजाकरता, मराठा समाजाकरता, मागासवर्गीयांकरता कुठलाही प्रयत्न असेल तरी त्या प्रयत्नाला आमचं समर्थन असणार आहे. पण पुन्हा एकदा सांगतो की हा जो काही ठराव या ठिकाणी आणलेला आहे हा केवळ दिशाभूल करणारा ठराव आहे. यातनं कुठल्याही प्रकारे ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळणार नाही. ते आरक्षण परत मिळवायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने एम्पिरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट सबमिट केल्यावरच अशा प्रकारचं आरक्षण परत मिळू शकतं, हे या ठिकाणी आम्ही स्पष्ट करू इच्छितो. राज्य सरकार पण मग का असं करू पाहत नाही, कारण की हे सरकारला समजतंय पण मुद्दाम मिळत नाही, नाहीये. सरकारला आपलं फेस सेव्हिंग करायचं आहे. कारण वारंवार हा प्रश्न विचारला जातो की 13/12/2019 सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला हा निर्देश दिला, तेव्हापासून 15 महिने तुम्ही का झोपले होते. या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येत नाही, म्हणून केंद्र सरकारकडे हे डिफ्लेक्ट करायचं. आणि काल तर मी बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पुण्याचे प्रवक्ते, म्हणजे प्रवक्ते आहेत की नाही माहीत नाही, पण अलीकडच्या काळात ते प्रवक्त्यासारखे बोलत आहेत, तर ते असं म्हणाले की हा डाटा रोहिणी कमिशनला दिला तर आम्हाला का नाही. रोहिणी कमिशननी या डेटाची मागणी केली होती, पण केंद्र सरकारने सांगितलं की हा डेटा फॉल्टी आहे, त्यामुळे आम्ही तुम्हालाही देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती माहिती असताना देखील जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षणामध्ये वेळ काढूपणाचं धोरण हे या सरकारच्या वतीनं चाललं. साहेबांना जो चंद्रकांत दादांची पत्र लिहिलं आहे शुगर मिल संदर्भात, त्यात 30 कंपन्यांचा उल्लेख आहे. त्यात नितीन गडकरी यांनी देखील जे नागपूर आणि वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये साखर कारखाने खरेदी केले त्याची इन्क्वायरी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात चंद्रकांत दादांनी आपल्या पत्रामध्ये जी मूळ कंप्लेंट आहे या कंप्लेंटचा उल्लेख करून यामधले जे काही कारखाने आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्यावेळेस ही मूळ तक्रार झाली होती त्याच वेळी माननीय गडकरी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 3 वेळा लिलाव झाले तरी कोणी समोर आलं नाही, असे बंद पडलेले कारखाने लिलावात त्यांनी घेतलेले आहेत. सुरू असलेले कारखाने बंद पाडून घेतलेले नाहीत, कमी किमतीमध्ये घेतलेले नाहीत. आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं माझी जी चौकशी करायची आहे ती तुम्ही करा. त्यामुळे मला असं वाटतं की आता जी मूळ चौकशी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं हा काही लोकांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी चंद्रकांत दादांचं पत्र पुढे करून काढण्याचा प्रयत्न होतोय. पण या संदर्भात माननीय गडकरी साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट आणि ट्रांसपेरेंट ठेवलेली आहे. देखिए, ओबीसी आरक्षण को लेकर राज्य सरकार ने जो आज ठराव लाया है वो केवल टाइम पास करने का विषय दिखता है, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने एम्पिरिकल इंक्वायरी कही है और एम्पिरिकल इंक्वायरी थ्रू बैकवर्ड क्लास कमीशन का है. बैकवर्ड क्लास कमीशन अभी सेटअप हुआ है, एम्पिरिकल इंक्वायरी के उनको अधिकार भी दिए, फिर ये ठराव लाने का कोई सवाल ही नहीं उठता, क्योंकि सेंसस के आंकड़े नहीं मांगे. ये 15/4 16/4 का कॉन्स्टिट्यूशन का आरक्षण नहीं है, ये 243 का आरक्षण है, ये राजनीतिक आरक्षण है. और इसलिए बहुत स्पष्ट रूप से केंद्र जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिए है उस आदेश के अनुसार कार्रवाई की जानी चाहिए. किंतु फिर भी सरकार राजनीति के लिए क्यों न हो, इस प्रकार का अगर प्रस्ताव लाती है तो हम समाज के साथ खड़े रहेंगे. समन भेजा गया था ईडी की तरफ से, अनिल देशमुख साहब को जो तीसरा समन ईडी की तरफ से भेजा गया था उसका रिप्लाई
दिया, उनका कहना है कि ईडी ने अब तक उनको पीसीआर नहीं दिया है, इसलिए वो आज भी असमर्थ है जाने के लिए। सीबीआयची जी इन्क्वायरी आहे FIRची, दुसरं ईडीची जी चौकशी आहे याच्यामध्ये देखील वेगवेगळे मुद्दे आहेत. मग याला उत्तर मी लेखी स्वरूपात दिलं तर काय हरकत आहे? त्या स्वरूपात त्यांचं मत आहे. ते त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, ते न्यायालयात गेले आहेत, न्यायालय त्या संदर्भात सांगेल. सर, मोहन भागवत जी के बयान पर कांग्रेस ने कहा है सर। अरे भाई, अधिवेशन चल रहा है. तो आल्यानंतर त्याच्या संदर्भात बोलू. तर आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. महत्त्वाचा त्यामधला मुद्दा होता MPSCच्या संदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव देखील दाखल केलेला आहे. सरकार MPSC वर मेंबर देखील त्या ठिकाणी अपॉइंट करत नाही. या ठिकाणी दीड वर्ष कुठल्याही प्रकारे त्याचे इंटरव्ह्यू घेतले जात नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक प्रतीक्षेत आहेत आणि त्यातनं तरुणाईमध्ये निराशा आहे. मला असं वाटतं की अत्यंत गंभीरतेने सरकारने हा विषय घेतला पाहिजे. या विषयामध्ये सरकारचं लक्ष नाही आहे आणि या विषयात सरकार गंभीर नाही आहे. तर आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस यांनी MPSCच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलेलं आहे. सरकार या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. सोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं आता एम्पिरिकल डेटा ठरावाचा एकंदरीतच घाट घातलाय. ते देखील वेळ काढूपणाचं धोरण असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. आपण पाहतो आता देवेंद्र फडणवीस भाजपचे जे इतर आमदार आहेत जे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सध्या भाजपच्या आमदारांची सुरू आहे. राज्य सरकारला सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीतली वस्तुस्थिती माहिती आहे, मात्र तरी देखील वेळ काढूपणाचं धोरण सरकारकडनं राबवलं जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. सरकारकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि MPSC करता स्थगन प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, मात्र सरकार त्याबाबत गंभीर नाही असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. सदस्यांच्या नियुक्तीबाबत देखील सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. विरोधक आमदार जे आहेत ते घोषणाबाजी करतायत, हातात फलक घेतले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा आमदारांकडून दिल्या जात आहेत. विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे यामध्ये सहभागी असल्याचं आपण पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि भाजपचे जे इतर ज्येष्ठ आमदार देखील यावेळेला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. अतिशय आक्रमक भूमिका विरोधकांनी इथं घेतल्याचं आपण पाहतो आहोत. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. भाजपच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन केल्याचं आपण पाहिलं आणि आपण सध्या दृश्य पाहतो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सध्या विधिमंडळामध्ये आगमन होत आहे. ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांची अतिशय आक्रमक भूमिका आपण बघितली. जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी केल्याचं आपण पाहिलं. हातात फलक घेत ही घोषणाबाजी बराच वेळ सुरू होती.
आणि आपण पाहतो आहोत देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देखील आता इथं आगमन झाल्याचं आपण पाहतो आहोत या दृश्यांमध्ये। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर आता आपण पाहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या सोबत इतरही काही आमदार दिसत आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांची घोषणाबाजी मात्र अजूनही सुरू असल्याचं आपण आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे पाहतोय। भाजपच्या आमदारांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी होतीये। सरकारच्या विरोधात फलक जे आहेत ते देखील झळकावले जात आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता अधिवेशनाच्या आधी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि आपण ही सध्याची थेट दृश्य पाहतो आहोत। विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत। दोन दिवसांचं हे पावसाळी अधिवेशन असणार आहे। अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि आपण बघितलं तर दोन्ही दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे। एकीकडे भाजपनं सरकारवर आरोप केलेला आहे, सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांपासून पळ काढू पाहतंय, सरकारची चर्चेची तयारी नाही। जवळपास 100 प्रश्न जे अतिशय महत्त्वाचे आहेत राज्याच्या दृष्टीने आणि ज्याची उत्तरं अपेक्षित आहेत सरकारकडून, मात्र सरकार वेळकाढूपणा करतंय, पळपुटेपणा करतंय असे आरोप सातत्यानं भाजपच्या वतीनं केले गेलेले होते। आणि आपण आता सध्या ही जी थेट दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत, अभिवादन करतायत। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळेला उपस्थित आहेत। आपण पाहतो आहोत ही थेट दृश्य सध्या विधान भवन परिसरातली। याचबद्दलची अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत सध्या फोन लाईनवर नाहीत। सागर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सिंहासन पीक विमा आजही शेतकऱ्यांना मिळाला नाही, म्हणजे साधारण 5% पण पीक विमा त्या ठिकाणी मिळालेला नाही। आणि मग शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न आहेत। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणचा विषय आहे, कोविडचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे। स्वप्नील लोणकर सारख्या युवकांनी तर त्या ठिकाणी काय चाललंय याचं आत्महत्या करून दर्शन दिलंय। या सगळ्या प्रश्नांना सरकारला धारेवर धरण्याचं काम अत्यंत आक्रमकपणे आम्ही करणार। 2च दिवस आहे, तुम्हाला एवढे मुद्दे मांडता येणार? जेवढा शक्य होईल तेवढे मुद्दे मांडू, नाहीतर या ठिकाणी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सरकारच्या धारेवर धरण्याचं काम करू। प्रवीण दरेकर सुद्धा सांगतात की 2 दिवसाचा अवधी छोटा असला तरी जितकं शक्य असेल तितकं सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत केला जाईल। आणि सचिन गोबरेसह प्रणाली पक्ष मुंबई। प्रवीण दरेकर यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिली। 2 दिवसांचा कालावधी पुरेसा नाही हे सरकारला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडनं होतोय असा एक प्रकारचा आरोप त्यांनी केला आहे। मात्र आम्ही माध्यमांच्याद्वारे आमचा विरोध करतच राहू, सरकारला कोंडीत पकडतच राहू असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहिलं भाजपच्या आमदारांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू होतं। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घोषणाबाजी सरकारच्या विरोधात भाजपच्या आमदारांकडून केली जात होती।
हातात फलक देखील होते, सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या सातत्यानं. आणि आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सोबतच मंत्री छगन भुजबळ देखील दिसत आहेत. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे. या 52-53 कारखान्यातले काढून टीव्हीवर दाखवणं हे बरोबर नाही. गडकरी साहेबांनी पण त्यावेळेला म्हटलं होतं आणि ते तर नेहमीच खुल्या मनाने सगळ्या चौकशीला तयार असतात. त्यात नवीन काही मी म्हटलेलं नाही. जो निदर्शन दोन दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे. आजचा पहिला दिवस आहे. काय नेमकं आजच्या या पहिल्या दिवसात घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सगळ्या घडामोडींकडे आपलं बारीक लक्ष असणारच आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. व्यवसाय